मंडळी नमस्कार. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आताच्या नालायक सरकारपेक्षा इंग्रज बरे होते. मी असं का म्हणते? कारण की सत्याग्रह किंवा अनशन आणि उपोषण हे जे काही मार्ग आहेत हे गांधीजींनी जगाला दिले. आणि जेव्हा जेव्हा गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधी या अस्त्रांचा वापर केला त्यावेळी निदान इंग्रजांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचे किंवा त्याच्यामधून काही मार्ग निघतो का हे तपासण्याचे तरी प्रयत्न केले. आणि वेळोवेळी जेव्हा गांधीजींनी या प्रकारचे सत्याग्रह आणि उपोषणाचे जे काही कार्यक्रम घेतले त्यानंतर इंग्रजांनी त्या वेळेला अनेक चर्चा किंवा त्यातून एक काहीतरी ठोस निष्पत्ती आपल्याला झाल्याचे दिसते. परंतु आजचे नालायक सरकार मात्र काहीही ऐकायला तयार नाही. आपल्याला माहित असेल 1.5 वर्ष चाललेलं शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन होतं, त्याच्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन असेल आणि आता सोनम वांगचुक सरांचं आंदोलन असेल. या आंदोलनांचा इतिहास पाहिला तर अनेक शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर कुस्तीपटूंना अक्षरशः मारून कुटून त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतर देखील या सरकारला पाझर फुटला नाही आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा या लोकांशी केलेली दिसत नाही. आज धर्मेंद्र प्रधान या व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होतंय. मुळात आपण एक तपासून बघा की जेवढे पण मंत्री या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत यांची मुलं या देशात काम करतात का? त्यांची मुलं या देशात शिक्षण घेतात का? जे लोक आपल्या सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या सामान्य जनतेच्या आयुष्याशी निगडीत पॉलिसी बनवतात, मुळात यांचं आयुष्य कसं आहे हे अतिशय लक्झरियस लाईफ जगतात आहे. यांची मुलं परदेशात शिकतात, परदेशात टॅक्स भरतात आणि ही मात्र नग इथे आपल्या जनसामान्यांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत. आज धर्मेंद्र प्रधान सारखा व्यक्ती ज्याच्या नाकर्तेपणामुळे या देशात निर्माण होणारे 22, 21, 22 डॉक्टर, भावी डॉक्टर ज्यांनी आत्महत्या केली आणि या आत्महत्या केलेल्या पालकांचं आज काय दुःख असेल. आणि भारतातून या परीक्षांसाठी परीक्षा देणारा वर्ग हा बहुतांश मिडल क्लासचा वर्ग आहे. तुटपुंज्या पगारामध्ये व्यवसायामध्ये आपल्या मुलांनी या परीक्षांचा अभ्यास करावा म्हणून पालक अहोरात्र मेहनत करतात, मुलं 2-2 वर्ष अभ्यास करतात. आणि जर असा नालायकपणा या परीक्षांच्या माध्यमातून घडत असेल तर मात्र याचा जाब सरकारला का विचारू नये. आणि या 22 विद्यार्थ्यांच्या मढ्यावर उभा असलेला हा केंद्रीय मंत्री याचा काय एवढा रोल आहे आणि याचा राजीनामा घेतला तर सरकारला काय एवढा कमीपणा येणार आहे हे मात्र काही अजूनही दिसत नाही. आणि असे नग या मंत्रिमंडळात आहेत की ज्यांचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. ते नग आपल्यासाठी कायदे बनवत आहेत आणि आपल्या पॉलिसी ठरवत आहेत. याचा राजीनामा का मागू नये? या देशामध्ये राजीनाम्याच्या बाबतीत अनेक गोष्टी यापूर्वी घडलेल्या आहेत. आदरणीय विलासराव, स्वर्गीय विलासरावांच्या काळात एक डायरेक्टर जेव्हा मुंबई हल्ल्याच्या वेळेला जेव्हा तो तिथे पोचला आणि तो फिल्म बनवायच्या उद्देशाने किंवा अन्य जेव्हा टीका व्हायला लागल्या तेव्हा मंत्रिमंडळातून राजीनामे झालेले आहेत. अनेक वेळा रेल्वेच्या अपघातांची जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी अनेक गोष्टींच्या बाबतीत या देशात जेव्हा कोणी आपल्या कामामध्ये कमी पडलंय त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. परंतु या भाजप सरकारमध्ये हे दातृत्व किंवा यांची वैचारिक पातळी एवढी घसरलेली आहे की यांना सामान्य माणसाच्या बोलण्यांविषयी, त्यांच्या मागण्यांविषयी अजिबात गांभीर्य नाही. अतिशय बेलगाम हे सरकार आहे. हुकुमशाहीकडे या देशाची वाटचाल होताना दिसते. एका व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी एक संशोधक 20 दिवस अन्नत्याग करतो, ज्याचे या देशासाठी जगभरात ज्याचे नाव आहे आणि ज्याचे या देशासाठी अतिशय मोलाचे योगदान आहे. ज्या फिल्म सिटीमध्ये त्याच्या नावाने, त्याच्या आयडियाने करोडो रुपये कमावणारे सिनेमातले कलाकार देखील थोबाडातून ब्र शब्द काढायला तयार नाहीत. आणि अभिजित दिपके सारखा एक तरुण जो बाहेर देशात शिक्षण घेतोय आणि तिथे तो त्याचं आयुष्य चांगलं जगू शकतो, परंतु त्या सर्वाला लाथ मारून तो मुलगा इथे येऊन ही चळवळ उभी करतोय. खरं तर हे सुरुवात
पण बघा ना कशी आहे की एक जज न्यायमूर्ती जे कोणी इन्व्हेस्टिगेट करतात, माहिती अधिकार लावतात किंवा या व्यवस्थेविरोधी बोलतात त्या मुलांना कॉक्रोच संबोधतो आणि तिथून या कॉक्रोच जनता पार्टी किंवा या गोष्टीची, या चळवळीची सुरुवात होते. खरं तर ही जी चळवळ आहे, हा जो युथचा एवढ्या वर्षानंतरचा आक्रोश आहे, हा योग्य मार्गाने वळवण्यासाठी विरोधी पक्षाकडे देखील या बाबतीत ठोस काही केलं असतं तर नक्कीच यातून हे सरकार हादरलं असतं किंवा यातून चांगली निष्पत्ती, अजून चांगली निष्पत्ती मिळाली असती. परंतु त्यांचं घोडं कुठं अडलंय कुणाला माहीत. ते देखील ज्या ताकदीने या आंदोलनाला उभे राहिले पाहिजेत ते राहताना दिसत नाहीत. पण असू द्या, ज्या वेळेला ही एक आपण सुरुवात म्हणू, जसं इंग्रजांच्या याच्यातून 250 वर्षाच्या गुलामीतून जसं भारताला एक स्वातंत्र्य मिळालं, तसंच आता या भाजपच्या विळख्यातून या देशाचा स्वातंत्र्य संग्राम लिहिल्या जाण्यासाठीची ही पहिली नांदी आहे आणि ही सुरुवात आहे आपण म्हणूया. आणि आपण आपापल्या पद्धतीने या सगळ्याला सपोर्ट करूया. आपण तिथे नाही गेलो तरी बोलूया, लिहूया, आपल्या आपल्या पद्धतीने एकमेकाशी बोलूया, हे विचार सामान्यांपर्यंत पोहोचूया, एवढे तरी आपण करू शकतो. आजची देशाची परिस्थिती बघता देश नक्कीच एका हुकुमशाही पद्धतीकडे वाटचाल करतोय. यांना आमदार खासदार फोडायला, त्यांच्यावरती करोडो रुपये खर्च करायला पैसे आहेत, परंतु शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी यांना वेळ द्यायला, अजिबात वेळ द्यायला हे सरकार तयार नाही. आपण या लढ्याला सगळे मिळून सहकार्य करूया, आपापल्या पद्धतीने या लढ्याला आपण सपोर्ट करूया, जेणेकरून देशाचे, ज्या जनरेशनचे, पुढच्या जनरेशनचे भविष्य या मूर्ख लोकांच्या हातून बिघडणार नाही. धन्यवाद.